नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC मार्फत सरळ सेवेची एक जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि ही जाहिरात पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर यामध्ये मिळून जाईल। आता MPSC मार्फत बऱ्याचशा एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे, जसे तलाठी भरती, जलसंपदा विभाग भरती यासारख्या गटकचे जे पदे आहे हे आता MPSC मार्फत भरल्या जाणार आहे। आता MPSC मार्फत एक गटकची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। तर ही जाहिरात कोणत्या पदासाठी निघालेली आहे आणि ही भरती प्रक्रिया कशा प्रकारची राहणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला यूट्यूब चॅनल मिळत राहील। जेव्हापासून गट क आणि गट ब चे जे पदे आहे हे MPSC मार्फत भरल्या जाणार आहे तेव्हापासून विद्यार्थ्याला प्रश्न पडत आहे की आता सिलेबस काय राहणार आहे, एक्झाम कशा प्रकारे घेतल्या जाणार आहे, ते संपूर्ण उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा। बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग पदाचं नाव आहे मुंबई नगरपाल कार्यालयातील लिपिक गट क भरती, ठीक आहे, 2026। तर यासाठी ही भरती निघालेली असून अर्ज भरा सुरुवात जे होणार आहे ते उद्यापासून होणार आहे, 17 जून पासून। आणि याची अंतिम तारीख असणार आहे 7 जुलै। लक्षात ठेवायचं, 7 जुलैची अंतिम तारीख असणार आहे। जागा फक्त 20च आहे, एकूण जागा 20 आणि कोणत्या कासाठी किती जागा हे तुम्ही चेक करू शकता। त्याची वयोमर्यादा असणार आहे 19 ते 43 वर्षापर्यंत। लक्षात ठेवायचं, 19 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे। ही वयोमर्यादा तुमची 1 ऑक्टोबर 2026 नुसार ठरवण्यात आलेली आहे। त्यामध्ये ओपन कॅटेगरीच्या जागा नाही आहे, लक्षात ठेवायचं। त्याची जी पात्रता मागितली आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर, लक्षात ठेवायचं, कोणत्याही शाखेतील पदवीधर या ठिकाणी याची पात्रता असणार आहे। सोबत तुम्हाला टायपिंग मागितलंय, मराठी 30 किंवा इंग्लिश 40 दोनपैकी कुठलं एक टायपिंग असेल तरी तुम्हाला आपला अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे। मराठी 30 चालेल किंवा इंग्लिश 40 चालेल, पण दोनपैकी एक टायपिंग असणे आवश्यक आहे। तर परीक्षा टप्पे बघा, हे महत्वाचं आहे। परीक्षा टप्पे एकच तुमची लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहे, लक्षात ठेवायचं। यासाठी कुठल्या प्रकारची मुख्य परीक्षा होणार नाही, एकच तुमची लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहे वस्तुनिष्ठ स्वरूपाची। ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑनलाईन तुमची एक्झाम होणार नाही, पण प्रश्नपत्रिका या ठिकाणी 2 असणार आहे। एक्झाम एकच होणार आहे, पण प्रश्नपत्रिका 2 या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। पहिली प्रश्नपत्रिका असणार आहे मराठी इंग्रजीची आणि दुसरी प्रश्नपत्रिका असणार आहे जीके आणि बुद्धिमत्ता चाचणीची, ठीक आहे। दोघाला 1-1 तास दिल्या जाणार आहे। प्रश्न संख्या असणार आहे 50 मराठी इंग्रजी 50 आणि गुण असणार आहे 100, ठीक आहे। आणि सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी 100 प्रश्न 200 गुण, ठीक आहे। ते लक्षात ठेवायचं मित्रांनो। आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे। एकच परीक्षा होणार आहे, पण प्रश्नपत्रिका तुमची 2 या ठिकाणी दिल्या जाणार आहे, हे महत्वाचं आहे। तर एक्झाम शुल्क असणार आहे फक्त 294 रुपये। हे खूप आनंदाची बातमी आहे, एक्झाम शुल्क या ठिकाणी कमी झालेली आहे आणि माजी सैनिकांना या ठिकाणी फक्त 44 रुपये एक्झाम शुल्क राहणार आहे, ठीक आहे मित्रांनो। संपूर्ण माहिती या PDF मध्ये दिलेली, व्यवस्थित चेक करून घ्यायची। तुमचा सिलेबस पण या ठिकाणी दिलेला आहे, ठीक आहे। 400 मार्कचा तुमचा पेपर होणार आहे आणि 2 प्रश्नपत्रिकेमध्ये तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। फक्त एकच एक्झाम होणार आहे, यासाठी मुख्य परीक्षा राहणार नाहीये आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे, लक्षात ठेवायचं। यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे। बरेचसे सरळ सेवा एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती, पण आता यामध्ये निगेटिव्ह मार्किंग केल्या जाणार आहे आणि येणाऱ्या एक्झाम मध्ये पण निगेटिव्ह मार्किंग असण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। तर लक्षात ठेवायचं, यामध्ये सर्वात मोठा बदल की तुमचा या ठिकाणी 400 मार्कचा पेपर घेतला जाणार आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। हा सर्वात मोठा बदल MPSC मार्फत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता येणाऱ्या ज्या गटकाच्या भरत्या राहणार आहे ह्या कशा प्रकारे होणार आहे हे आपल्याला यावरून लक्षात येऊ शकते की तुमची पण एक्झाम याच प्रकारे होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। तुमच्या एक्झाम मध्ये पण या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे। तर उद्यापासून अर्ज भरायला सुरुवात असून 7 जुलै याची अंतिम तारीख आहे, एवढं लक्षात ठेवायचं। संपूर्ण PDF लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला PDF मिळून जाईल। टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे। तो व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।